लेफ्ट हँड राऊंड इकडे मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू पुल करता चेंडू टॉप आहे यावेळेला खेळायचा वापर केला जातो. चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये जबरदस्त चेंडू फेड होतोय. एकच धाव मिळते इथे मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती गोरपे संघाची एकच धाव अकाउंट ओपन झालेलं आहे गोरपे संघाचं. सलामीची जोडीचं पहिलं आपण गोरपे संघाची जी आता फलंदाजी येते म्हणजे आपण सनीदास आणि बिंदास अशी जोडी. स्ट्राईकला फलंदाज शनिदास आहे. सागर सूरज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतोय. पुढे ससतो चेंडूला खेळून करतोय. चेंडू कार्पेटच्या मध्ये मिड विकेट रिजन मध्ये विकी येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. क्लास दाखवतोय. क्रिकेटचं आउटफील्ड चांगले दाखवतोय. कारण का थोडंसं पहिलं चेंडू खाली राहिला होता. मिसफील्ड झाले होते पण विकी लगेच चेंडूला उचलतोय फेकी करतो. म्हणून 2 मिनिटात गोरपे संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. P1चं शतक चालू आहे. आपण स्पर्धा पाहता चंदू शेठ स्मृती चषक अजित जबैर किरण शेठ ठोंबरे आणि त्यांचे तमाम सहकारी या विभागातील 1 नंबरची नामांकित स्पर्धा आपण बघतोय. प्रेक्षक भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण वसार संघ सातत्याने डोंबिवली विभागात खेळताना दिसतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड इकडे मारा करतोय. चेंडू अप्रतिम फटका मिड ऑफला बीट करतो. मिड ऑफला बीट करतोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू किरण शेड. आपण आज बघितलं तर किरण शेड व्यक्ती कोण ही गुगलवर जाऊन आज बरेच जण सर्च करतायत. रायगड विभागातून झहीर पटेल एक अप्रतिम आयोजक की ज्यांच्या माध्यमातून एक चषक ओवा यंगस्टार चषक होतो. फक्त विजेते संघाला चांदीचं कप दिलं जातो आणि ते आयोजक सुद्धा या स्पर्धेसाठी धन्यवाद देतात. किरण शेड व्यक्ती कोण आहे ते साठी उद्या सामना पाहण्यासाठी इथे येणार आहेत. झहीर पटेल सुद्धा उद्या इथे येणार आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर सूरज. स्ट्राईकरला फलंदाज शनिदत्तच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चेंडू पुन्हा एकदा खेळून करतोय. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाऊन सुटतोय. 6 धावा. भगवा चौकार. गुड शॉट. थँक्यू देवेश शिशवे. आपण बघतो मलिंगड विभागातून खेळताना दिसणार आणि बिग फाईट सामना प्रेक्षकांना उद्या विनंती करेन. डोंबिवली पक्ष मलिंगड परिषद असा सामना होणार आहे. उद्या यायचं आहे कारण का उद्या आपण बघतो डोंबिवलीतला एक जबरदस्त खेळाडू जो बघितला टेनिस विश्व आपण टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा फलंदाज पिंट्या जोशीला पण खेळताना बघणार. लेदर क्रिकेट आहेत रवींद्र संतेला पण आणि शेवटच्या दिवशी क्रिकेट सेलिब्रिटी पण आपल्याला येताना बघणार दिसणार होते आज मंचावरती. अप्रतिम आयोजन. सर्व आयोजक आमचे आपण बघतो खेळाडूला जर दुखापत झाली तर लगेच ॲम्ब्युलन्सची सेवा म्हणजे झटपट प्रथम उपचार आपल्याला बघायला मिळणार आहे. पिंट्या जोशी आपल्याला उद्या खेळताना दिसणार आहे. निलेश मात्रे उद्या खेळताना दिसणार जो डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज उद्या बघायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे चंदन. यष्टिरक्षक रवी वायले P2चं षटक घेऊन म्हणजे चंदन थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण एक वर आपण पाहिलं तर डीप पॉईंटला क्षेत्रक्षण डीप कव्हरला एक क्षेत्रक्षण बघायला मिळतं. एक लॉंग ऑफला क्षेत्र ऑन साईडला फाईन लेग बॅकफुट स्कोअर आपण लेग गल्ले क्षेत्रक्षण पाहता. चेंडू बॅक पर्यंत कट करतोय. चेंडू हवे ते शरद चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. क्या बात है क्या बात है. कारण एकजुटी जर आलात तर तुम्ही हिंदुस्थान घडवू शकता. ताकद होती साहेबांकडे म्हणून तर आपण ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. ताकद तर सर्वांच्या मनगटात. स्वराज्य निर्माण करायची ताकद फक्त आणि फक्त मराठ्यांच्या मनगटात होती. त्यामुळे स्वराज्य निर्माण झाले. शरदनं आपण पहिले शरद झेल पकडतो पॉईंट रिझर्व मध्ये. चंदन यांना मिळणारी पहिली सफलता. दुसरा गडी बाद होती तर मात्र धावसंख्या ती धावफल करते गोरपे संघाची. 13 धावा. तर स्ट्राईकरला नवीन फलंदाज येतोय देवा.
मी जे 12व्या खेळाडू त्यांना विनंती करतो आपण ओरिजिनल नाव आमच्याकडे पर्यंत द्या. देवा नवीन फलंदाज. चंदन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो शेलापडा संघ शेलापडा एंड कडून. चेंडू पुन्हा लॉक करतो चेंडूला. चेंडू बघितलं तर लॉंगॉनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट भगवा चौकार. थँक्यू. अप्रतिम पूर्णपणे भगवमय वातावरण आणि या भगव्या वातावरणामध्ये हा सामना खेळला जातोय. गोडपेपेक्षा वसार संघ आपण म्हणले तर नाणेफेक जिंकले. गोडपे संघाला परत आमंत्रित केले. गोडपे संघाची 2 गडी बाद धावसंख्या 19. आता मात्र इथे मात्र देवाच्या बॅटमधून एक षटकार येतोय. चंदन गोलंदाजी मार्कवर शेलारपडा एंड कडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू अप्रतिम चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच मात्र वाईटची खून करता इथं मात्र यष्टीरक्षक रवी वाईले एक अप्रतिम क्रिकेटर आहे. हा सुद्धा आपल्याला मलंगड विभागातून खेळताना दिसणारे फलंदाज. गोलंदाजी मार्कवर चंदन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज देवा. चेंडू आउटसाइड एज अप्रतिम झेल. शंकर ऑन द फायर. मैदानात खूप चांगलं झेल पकडतोय. किती वेगाने झेल करता आणि शंकर मात्र झेलला कन्व्हर्ट करतोय. फलंदाज देवा बॅक टू पवेलियन. रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमुचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा जातपुत्र अनधर्म आमुचा शिवसेना 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 थँक्यू. अप्रतिम शिवसेना म्हणजे शिस्त वचनबद्ध आणि एक संस्था अशी आपण म्हणतो. शिस्त वचनबद्ध अशी संस्था आपण त्यालाच म्हणतात शिवसेना. आणि शिवसेनेच्या माध्यमात म्हणजे जबरदस्त इथे आयोजन केले गेलेले चंदूशेठ स्मृती चषक 2017 आपण पाहतोय. आजचा दुसऱ्या दिवसातील आपण सामना पाहतो म्हणजे गोरपे विपक्ष आपण वसार. तिसरा सामना पाहतोय. कालच्या दिवसात चिंचोली संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला आहे. 3 गडी बाद धावसंख्या 20. गोरपे संघाच्या संघनायकांनी सांगितलं आमची फलंदाजी खूप चांगली पण गोलंदाजी मात्र तेवढीशी चांगली नाहीये. पण त्या ठिकाणी धावा कराव्या लागणार आहेत. वसार संघ सातत्याने आमच्या डोंबिवली भागात खेळताना दिसतो संघ आहे. तर त्याच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. फलंदाजी विक्की सारखा एक जबरदस्त होणार खेळाडू आहे. चंदन गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकवर्ड कट करण्याचा प्रयत्न होतो. गुड लाईस पण चेंडू टेक अप होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्त होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते चंदनच्या माध्यमातून. चंदन एक जबरदस्त क्रिकेटर आहे. शंकर चंदन शरद रवी आपण त्याला विक्की सारखा एक स्ट्रायकर फलंदाज आहे. त्याने जोहिरीच्या मैदानात अप्रतिम फलंदाजी केली होती. खूप चांगल्या धावा सुद्धा कुठल्या होत्या. शरद गोलंदाजी मार्कर. चेंडू मात्र बॅकफुट चेंडू सोडून देतो. यावेळी यष्टीरक्षक थोडं सामील होतोय. पंच वाईटची खून करतायत. शंकर मात्र बॅकिंग येतो. 1 ने धावसंख्या वाढते. वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या 21. 3 गडी बाद गोरपे संघाची. सायकल फलंदाज बघितलं निलेश. चंदन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. चेंडू पुन्हा एकदा थोडासा बॅकवर्ड बॉटमॅनचा वापर करतो. जोपर्यंत चेंडू 30 सर्कल मध्ये फीड होतोय शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते 22 धावा. स्ट्रायकरला फलंदाज शनिदासला आपण पाहतो. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. आजचं प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. कारण काल मकर संक्रांत आज किंग क्रांती आणि आपण पहिले दुसरा एक योगा आहे की आज चतुर्थी सुद्धा आहे. प्रेक्षकांना विनंती प्लीज जर आपण पडद्याच्या बाहेर न जायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे प्रेक्षकांचा मी हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. चंदन गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट चेंडू भिरकावून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अप्रतिम झेल. बंटी मा ऑन द फायर. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. जगदंबा जगदंबा
आपण बघितले तर नेत्रदीप शिबिर आणि दातांचं दंत शिबिर आपण बघितले तर बघायला मिळतंय. एक चांगली संकल्पना बघितलं तर योगेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गेले ॲम्ब्युलन्सची सुद्धा सेवा केली गेली आणि 2 दिवस मोफत सुविधा आपण दंतची आणि दंत सेवा आणि आपण बघितले तर नेत्रदीप शिबिर आपण डोळे तपासून घेऊ शकता. अवश्य सर्व प्रेक्षकांनी भेट द्यायची. खूप चांगले आपण बघितले तर इथे विनामूल्य ही सेवा तुम्हाला करून दिली. बंटीनी मात्र खूप चांगला झेल पकडलाय. आपण बघितले तर ॲम्ब्युलन्स ती म्हणजे आमचे पहिले आयोजक किरण शेट ठोंबरे यांचीच ॲम्ब्युलन्स आहे. चंदूदादा यांच्या स्मरणार्थ ती ॲम्ब्युलन्स आपण पहिले सर्वांच्या इथे आपण ही ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. चांगला झेल पकडला जातो इथे. मात्र चंदन यांना 2 सफलता बाद करण्यात यश मिळतोय. कालच्या दिवसात आपण पाहिले तर बऱ्याचशा धावा सुद्धा षटकार आपण 43 षटकार चौकार 77 विकेट्स 72 आणि एकूण टोटल रन 748 धावा सुद्धा कुठल्या गेले कालच्या दिवसात. पण इथं गोलंदाजी मार्कवर सूरज स्ट्राईकला फलंदाज यावेळी विकास संघ थोडा बॅकफूट होतोय. पाहिजे विकास झकास कामगिरी करतोय का. सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर पण विकास. हा चेंडू थोडासा आपण बघितलं तर ऑप्शन सोडून जाणारा पंच वाईड ची खूण करत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 23 धावा आपण करते बघायला मिळतात. राहुल आज थोडंसं उमस वातावरण आपल्याला बघायला मिळतं. कारण मकर संक्रांत संपले. मशाची एक जी जत्रा असते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जत्रा ती संपलेली. त्यामुळे थोडंसं आपल्याला हिडचं वातावरण जाणवतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज राहून दगड मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा गुडल्याच्या पुढे सरसवलं ते मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते वसार संघाकडून आणि चांगलं आपण क्षेत्रक्षण बघायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय. गोलंदाजी असो आपण क्षेत्रक्षण असो या दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. पाहिजे फलंदाजी करताना हा संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज आपण विकास चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडतोय. शंकर चांगला झेल पकडतो. आज खूप चांगला 100 कमिटमेंट दाखवतो. 100% कमिटमेंट दाखवतोय मात्र वसार संघ. शंकरने खूप चांगले 2 झेल घेतलेले आहेत. विकास बॅक टू पाविले. फलंदाज येतो यावेळी पाहिजे अजय. कारण संघ पूर्णपणे अडचणीत सापडल्या. बॅकफुटवर गेले. आपण जर तर धावसंख्या आपण फक्त धावा आहेत त्या धावफलकावरती 23 आणि 4 गडी बाद झालेले आहेत. कारण का तुम्हाला प्रथम आपण पाहिजे तर इथं विकेटचा विचार केला नंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाजा अजय येतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या वसाहत संघ. सूरज या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. अजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि सनीदास नॉन स्ट्राईक इन आपण शनिदास सुद्धा बाद झालाय. त्यानंतर फलंदाज आपण बघतो अजय आणि निलेश जोडी. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम झेल. शंकर जबरदस्त क्षेत्रक्षण दाखवतोय. तिसरा झेल पकडतोय. या डावामध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी सूरजची आणि तेवढं चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर शंकर दाखवतोय. थँक्यू. नवीन फलंदाज येतो पुन्हा एकदा विकास. आपण बघितलं आमच्या व्यासपीठावर सुद्धा सुभाष आनंद पाटील जे खूप चांगले आयोजक सुद्धा आहेत. आपण बघितलं तर मकर संक्रांत ज्याला आपण ग्रामीण वर्ल्ड कप म्हणतो यावर्षी 48व्या वर्षात मंडळाने पदार्पण केले होतं आणि ते सुद्धा इथे मात्र आयोजन पाहण्यासाठी खास आले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुभाष पाटील धन्यवाद तुम्हाला सुद्धा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांच्यामधून आयुवा कॅससाठी सुद्धा पारितोषिक होतं ग्रामीण वर्ल्ड कप मध्ये. इथं मात्र गडी बाद होतात ते म्हणजे धावफलक आपण बोलले तर 6 गडी बाद होत आहेत. सूरज खोदून करतो चेंडूला 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये. जगदीश येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय. जगदीश जुतकर एक जबरदस्त क्रिकेटर आहे. आपण बघतोय विक्की आणि जगदीश खूप चांगले फलंदाज सुद्धा आहेत. धावसंख्या आता मात्र खूप यानंतर एक पुढे धावसंख्या 24. सूरज
वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं डक फेकतोय. या नंतर आपण म्हणजे तर एक या स्पर्धेत वेगळं बदल बघायला म्हणजे 12वे खेळाडू ड्रिंक्स घेऊन जाताना आपल्याला दिसतात. सूरज सूर्य चेंडू कालाचा वापर करतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून तो बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन बॅकवर्ड स्कोअर लेग आणि मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. एकच 10 मिनिट अप्रतिम क्षेत्रक्षण. एकच 10 मिनिट एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल करते 25. अजून एक चेंडू बाकी या षटकात येईल. खूप चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळेल. दोन्ही क्लास मध्ये आपण म्हणजे तर आता वरचढ ठरतो तो म्हणजे आपण म्हणजे वसार संघ. क्षेत्रक्षण चांगलं केलं. गोलंदाजी चांगली करतो सूरज. लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. एक्स्ट्रीरक्षक रवी वायले. फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लेग क्षेत्रक्षण. हा चेंडू कट करतो. चेंडूला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत पॉइंटला जातोय चांगलं क्षेत्रक्षण बघायला. चंदन येतो चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एकच 10 मिनिटे 3 षटकाच्या समाप्ती तर धाव संख्या गोरपे संघाची फक्त आणि फक्त 26. सागडी बाद 26. थँक्यू. तरच दरम्यान आमचे राजेश पाले बसाचे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा असणार आहे. राजेश पाटील आपल्या इथं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर त्यांच्याकडनं या स्पर्धेत देखील शुभेच्छा येतात. आणि स्पर्धा फार मोठी राहुल आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक जण शुभ संकेत या ठिकाणी पाठवत असतो. आणि या ठिकाणी आमचे राजेश पाले यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. थँक्यू. तो आपल्या व्यासपीठाकडे आपले सन्मान पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर अशोक शेलर आमचे वसारचे जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती गजानन टोंबरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. निखिल एंडेशेट पाटील आमचे बुर्दूचे जबरदस्त व्यक्तिमत्व उगू शकत साधा त्यांना क्रिकेटवर असले त्यांचं प्रेम पुन्हा एकदा त्यांचं शुभागमन होतो. एक सातत्याने त्यांच्या माध्यमातून बघितलं तर मला चांगलं सहकार आपल्या एंडेशेट पाटील बुर्दूलचे आमचे शुभागमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं यथोचित सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर उदय वायले वसारचे यांचा सन्मान जनार्दन घरत यांच्या शुभ हस्ते केले जाईल. व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं आगमन होतोय. शेट पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व बुर्दुलचे यांचं शुभागमन क्रिकेटचे चाहते शुभ आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. याचा आमच्या व्यासपीठावरती योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमचे रमेश भंडारी एडुटनेचे यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आमचे आयोजक बालराम टोंबरे यांच्या शुभ हस्ते होईल. आमचे गृहबंधू पुन्हा एकदा तुतारीच्या माध्यमातून तुतारी वादक आमच्या गृहबंधू सुद्धा स्वागत असण्यास स्पर्धेच्या माध्यमातून कारण का आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे रमेश भंडारी एडुटनेचे मान्यवर यांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. बालराम टोंबरे यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आमचे मान्यवर मधुकर पाटील शिरडोन यांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती योगेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मधुकर पाटील शिरडोनच्या आमच्या मान्यवर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती योगेश ठाकरे शुभ हस्ते केला जाईल. ग्रामपंचायत आमचे सदस्य कोणीचे यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाईल आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर मुकेश पावसे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती अभिमन्यू डोंबरे यांच्या शुभ हस्ते केले जाईल. तर सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी सध्या आभार व्यक्त करतोय. नो बॅक टू क्रिकेट सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. बालू पाटील धन्यवाद राहुल. इथं मात्र विकास 2 चेंडू होती 2 चौका मात्र विकासचा आपण 2 झेल सुटले आहेत. एक बघितलं तर मिड विकेट रिजन मध्ये एक आठवड्यात लॉंग ऑन रिजन मध्ये झेल सुटला आणि पूर्णपणे या झेलचं किंमत मोजतोय तो म्हणजे वसा संघ दोन्ही चेंडू सीमा पार जातोय. रवी वाईले मात्र थोडंसं नाराज होतो आपण बघतोय. आता मात्र एसटीची जबाबदारी स्वतः घेत नाही तर दुसऱ्याला मात्र इथं मात्र जगदीशला एसटी रक्षणाची जबाबदारी स्वीकारायला लावतोय. धावसंख्या धावपल करतो आपण बघितलं तर गोरपे संघाची 34 धावा 8 धावा आल्या 2 चेंडूमध्ये. सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म उर्ध विकेटने मारा करतोय विकास. चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतोय. अपील केले गेलेले आहे पंच मात्र कोणी खून करत नाही. एसविके विरकर सर आणि झुंजाराव सरांचं आगमन होतं आमच्या आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आज रविवार सुट्टीचा दिवस सुपर संडे भरपूर प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. सुमित गोलंदाजी मार्कवर पुढचा सदर पुन्हा लॉक करतो चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला पुन्हा झेल सोडतो तो म्हणजे लॉंग ऑफ झोन मध्ये
जोपर्यंत चेंडू फीड होतो इथं मात्र 3 धावा पूर्ण करतो. इथं मात्र 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 37 धावतात या षटकात. थोडंसं आपण बघितलं महागडा जातो सुमित, कारण की 3 झेल पकडले जात नाहीये. आतापर्यंत 11 धावा देतो 4 चेंडूमध्ये. स्ट्राईक केल्यापर्यंत अजय आणि विकास ही जोडी उपयुक्त फलंदाजी करते संघासाठी, कारण जे लक्ष होतं त्यांनी सांगितले 50 ते 55 50 ते 60 धाव ते लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सुमित गोलंदाजी मार्कवर अजय. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच वाईट चिकून करतायत. तर त्याच्यानंतर आमच्या जरा प्रॉब्लेम होतोय. 288 इको गाडी ज्या कोणा प्रेक्षक वर्गाची असेल तर त्यांनी प्लीज आपण ती बाजूला जर सरकवायची आहे, त्याच्यापासून भरपूर त्रास होतोय. 288 गाडीचा नंबर आहे. जे गाडी मार्गाची जी गाडी असेल तर प्लीज आपण बाजूला घ्या. बालू पाटील धन्यवाद. अप्रतिम झेल पकडतो इथं मात्र फाईन लेग रिजन मध्ये. थँक्यू. याचं विनंती करतोय गंधारी संघाचे संघनायक आणि नेवाली पाडा संघाचे संघनायक, म्हणजे जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. गंधारी पक्ष नेवाली पाडा. आपण इन ऍक्शन मध्ये आपण बघतोय, आपण ओमकारला खेळताना बघणार आहे, प्रितेशला खेळताना बघणार आहोत. लकी कुपन सुद्धा आपण बघितलं सातत्याने. इथं 4 दिवस लकी कुपन आपण बघितलं. लकी ड्रॉ असणार आहे. प्रेक्षकांनी या सर्व लकी ड्रॉ आपण बघितलं तर लकी ड्रॉ मध्ये सहभाग व्हायचा आहे. 1 मिनिट बोलतो. आमच्या बोनिवलीची योगेश यांचा इथे शुभाग मनवतोय. जबरदस्त व्यक्तीच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा बघितली होती. याचे योगेश आमच्या व्यासपीठावरती पुणे जोरदार अपील केले गेलेलं आहे. फलंदाज बाद होतो इथं मात्र. धन्यवाद. नवीन फलंदाज येतो मात्र हेमंत आणि प्रमोद ही जोडी आपण पाहतोय. अंतिम षटक धाव फलकातील धावा आपण पहिले 37. अकरा 38 धावा आहेत आणि 8 गडी बाद झालेले आहेत. अंतिम षटक शंकर घेऊन येतो. ज्या शंकरनी 3 अप्रतिम झेल पकडले तो शंकर मैदानावर मात्र खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसतोय. क्षेत्ररक्षण विभागात मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे यावेळी प्रमोद आहे. स्ट्राईकला आपण बघतोय हेमंत ही जोडी त्याचं अंतिम षटक किती धावा करतोय आणि किती धावा करण्यापासून रोखतोय म्हणजे शंकर वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन येतो म्हणजे हायवे एंड कडून. साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण, पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहतोय, ऑन साईडला फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला रवी, लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय विकी मात्र एक स्टायलिश क्रिकेटर या विभागातील एक अतिशय चांगला फलंदाज. आज आपण बघतोय क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर आपल्याला दिसत नाहीये. जबरदस्त मलंगड परिसर क्षेत्ररक्षक शंकर. चेंडू पुढे चेंडूला घेऊन करतो. चेंडू जोपर्यंत त्याच्या सर्कल मध्ये कव्हर सीझन मध्ये फीड होतोय. शरद चेंडूला फीड करतो. 1 धाव मिळते मात्र 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या 39. सूरज चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. आज ज्ञानेश्वर म्हणजे या मलंगड परिसर 1 नंबरचा क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत नाहीये. काही कारणास्तव या स्पर्धेत खेळत नाहीये. त्याची उणीव मात्र भासू दिली नाहीये. रवी वायलेनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आपण बघतो यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गंधारी संघाचे संघनायक आणि नेवालीपाडा संघाचे संघनायक यायचंय. नाणेफेक लवकर विकी आलेले आहेत. नेवालीपाडा संघाचे संघनायक आपण यायचंय. लखन असो आपण तर निलेश. चेंडू ऑप्शनच्या बाहेरनं खूप ते उंच असा टेकअप होतोय. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 40. कारण ह्या वेळेला बघितलं तर 3 झेल सुद्धा सुटले गेले बसा सगळं, पण त्याचा मात्र फायदा उचलला नाहीये. तर म्हणजे आपण बघितलं तर घोरपे संघाने पुणे शंकर गोलंदाजी मार्कवर थोडंसं आपण बघितलं तर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे दिशेवरती नियंत्रण नाही शंकर. चेंडू पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर कट करतोय चेंडूला. चेंडू जोपर्यंत डीप पॉइंट रिजन मध्ये फीड होतोय तोपर्यंत
एकच 10 मिनिट एकने धाव संख्या वाढते धाव संख्या होती ती 41. चिंतामणी तो चेंडूला उचलतोय फेकी करतोय बघितले तर 8 गडी इथं बाद झाले 41 धावा अंतिम षटक प्रगती पथावर अजूनही 4 चेंडू बाकी षटकात शंकर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिलं तर हेमंत यांना अकाउंट ओपन करायचं आहे चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करतो चेंडू थोडेसे शपल झाले होते ऑन साईडला आपण पाहिलं तर मेडिकलच्या डोक्याला मारायचा प्रयत्न करतो चेंडू यावेळी पंच वाईट चिखून करतायत धाव संख्या वाढते धाव संख्या 42. शंकर पुन्हा एकदा गतीमध्ये आपण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे चेंडूची लाईन आणि लेंथ आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर फेकतोय शंकर पुढे ससावतोय लॉक करतोय चेंडूला विक्कीच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा बाजूला 6 धावा गुड शॉट अप्रतिम फटका बघायला मिळतोय आणि षटकाराची गरज आहे तो षटकार मात्र इथे येतोय थँक्यू धाव संख्या वाढते धाव संख्या स्थाने 48 धावा कारण का षटकारांची नित्यांत गरज होती मोठ्या फटकाने तो फटका मात्र आता येतो हेमंतच्या बॅटमधून अजून आपण पाहिलं 3 चेंडू बाकी आहेत षटकार आणि धाव संख्या वाढते धाव संख्या धाव फल करते आपण बघतोय 48. शंकर पुन्हा एकदा बघितलं तर यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय पंच देखील आम्हाला वाईट चिकून करतोय शंकर एक्झॅक्टली करतोय काय शंकर गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र दिशेवरती नियंत्रण राहत नाही धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या होती 49. 3 चेंडू स्क्वेअर फेकतोय म्हणजे 9 चेंडूंचं षटक फेकायला लागणार आहे राहुल जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर मोहम्मद सामीने तब्बल 17 चेंडूचं षटक फेकलं होतं अभिषेक नायर मुंबईचा रणजीपट्टू 17 चेंडूचं षटक फेकलं होतं कार्पेटच्या मध्ये खेळून काढतो चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तट या सर्कल मध्ये एकने धाव संख्या वाढते धाव संख्या 10 पाल करते 50 धावा त्या गोरपे संघासाठी जरा जरूर होते 50 धावपाल करती लावली आहेत अंतिम षटक प्रगती पथावर 8 गडी इथं मात्र बाद झालेले आहेत 8 गडी बाद झालेले आहेत अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत स्ट्रायकरला फलंदाज यावे आहेत हेमंत चेंडू बॅक पडत 2 क्षेत्राच्या गॅपमध्ये जो पण काढण्याचा प्रयत्न करतो पण कव्हर्सला मात्र चांगलं क्षेत्रक्षण बघायला एकच 10 मिनिटे तट सर्कल मध्ये चेंडू फीड होतोय 1 ने धाव संख्या वाढते धाव संख्या होतोय 51. पहिल्या सत्रातील आता मात्र काही चेंडू बाकी आहेत अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय शंकर स्ट्रायकरला फलंदाज आपण यावे पाहतोय प्रमोद पाहिजे काय करतोय या चेंडू होती शंकर कशा पाहिजे त्यांना खेळतोय पाहिजे आज मात्र रविवार सुट्टीचा दिवस प्रेक्षक मात्र खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतंय आणि उद्या एक सामना असणार आहे तो म्हणजे डोंबिवली विपक्ष मलंगड परिसर पुन्हा एकदा पुढे ससवलं ते यावेळी मात्र सडेज फलंदाज मात्र इथे बाद होतो 9वा गडी बाद होतोय धावफल करती धावा आपल्याला बघायला मिळते 52 धावांचं लक्ष ते म्हणजे वसार संघाला सामना जिंकण्यासाठी आमच्या क्लबची शान भारी संगतीला पोर हुशार झाली हा आदर्श कोणी गावाचा असाच राखून ठेवायचा हा आदर्श कोणी गावाचा असाच राखून ठेवायचा औंधा कोणी या गावाचा मान हाय किरण शेठोंबरेचा औंधा कोणी या गावाचा मान हाय किरण शेठोंबरेचा औंधा कोणी या गावाचा जगुशेठ स्मृती चषकाचा औंधा कोणी या गावाचा जगुशेठ स्मृती चषकाचा दिनांचा कैवारी त्यांचा आदर्श आमचे अंतरे चंद्रशेठ नेता दुबळ्यांचा शिवरायांचे थँक्यू याचं पुन्हा एकदा विनंती करतोय आपण तर गंधारी संघाचे संघनायक आणि नेवालीपाट संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी
चला गंधारी संघाची संघनायक आणि नेवाली संघाची संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. थँक्यू. तिथे आमचे व्यासपीठाचे मान्यवर शेट शेट पाटील यांच्या सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरचा सन्मान केला जातोय. बुलबुलचे जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते, सतत भरपूर क्रिकेटबद्दल त्यांचं असतं प्रेम. नक्कीच जो संघ परास्त झाले ते सांगायला मात्र आहे का या स्पर्धेची भेटवस्तू म्हणजे सन्मानचिन्ह दिला जातोय. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवले म्हणून शेट पाटील यांच्याकडनं त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. जबरदस्त व्यक्तिमत्व गुरुनाथ पाटील यांच्या शुभ असते. नाणेफेकीचा कौल झुंजारवाल सर यांच्या शुभ हस्ते होईल. गंधारी बनाम नेवाली पाडा सामना असेल. सामना आपण पाहतो नाणेफेकी होणारे गंधारी पक्ष नेवाली पाडामध्ये. नेवाली पाडा संघाची संघनायक आमचे झुंजारराव सर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. त्याच्यानंतर आमचे सर विरकर सर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. त्याच्यानंतर योगेश पाटील आमचे बोनवलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, चांगले आयोजक आहेत ते सरपंच चषकाचे, त्यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. चला नेवाली पाडा संघाची संघनायक यायचं नाणेफेकीसाठी लवकर करा. गंधारी संघाची संघनायक इथे आलेले आहेत. बघितलं गेलं तर 51 धावा उभा आहेत. बरोबर 1 मिनिट थांबायचं आपण. तर 52 जेव्हा संघानायक येईल तेव्हा आम्हाला देखील कॉल करा. तर 52 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मैदानावरती वसार संघाचे 2 सलामीचे मैदानावरती यावेळेस चिंताबान आणि रवी वायले दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट मधला अतिशय घातक फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. तर आपण सामना यावेळेस बघतोय या 2 ब्राडी संघामध्ये. पहिला चेंडू चेंडू सागरचा घेऊन काढलाय ऑन साइडला मिडपेकर सोलेक झोन मधून पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. थँक्यू. आमचे झुंजारराव सर म्हणजे शुभ असते नाणेफेकीचा कौल व्यासपीठावरती बालू पाटील. धन्यवाद राहुल निलेश. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. प्रितेश तुम्हाला सुद्धा. झुंजारराव सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. आपण दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गंधारी पक्ष आपण बघतोय नेवाली पाडा. एक साईडला बघितलं प्रितेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपण निलेश जाधव सारखा एक जबरदस्त या विभागातील मलंगड विभागातील अतिशय नामांत फलंदाज आहे. आपण बघितले तर नाणेफेकी जिंकली तर म्हणजे नेवाली पाडा संघाने. निलेश आपण नाणेफेकी जिंकून प्रथम काय करणार आहेत? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. प्रथम क्षेत्ररक्षण करत समोरील संघ जेव्हा आपण गोलंदाजी कराल तर ते कशा प्रकारे त्यांना किती 10% आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा 50-55. धन्यवाद. आणि या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? आयोजन एकदम भारी आहे. आयोजन तर भरपूरच भारी आहे. या विभागातील हा पहिला आयोजन असेल. धन्यवाद निलेश. तर प्रितेश जास्ती काय विचारणार नाही, या आयोजनाबद्दल आपलं काय मत असणार आहे? आयोजनबद्दल काय बोलायचं झालं तर ह्या परिसरातील बोललं तर एक चांगलं आयोजन केलेलं आहे यावर्षी आणि त्यांचं दरवर्षी म्हणजे खूप चांगलं असतं आयोजन. धन्यवाद. तर तुम्ही या आयोजनाबद्दल तर सांगितलं, पण या जे प्रेक्षक वर्ग आहेत त्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? त्या प्रेक्षकांना एवढ्या चांगल्या प्रमाणात आपण बघतो की रतनबुवानंतर इथे एवढे प्रेक्षक आपल्याला बघायला, त्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रेक्षकांना असं सांगेल की दरवर्षी तुम्ही अशी आयोजनवाल्यांना साथ द्या, येऊन इथे असं चांगल्या प्रकारे सांगेल. धन्यवाद. तुम्ही प्रेक्षकांना बद्दल पण तुम्ही सहकार्य केलं. खरं का प्रेक्षक ह्या स्पर्धेचे इंडी पाटील आपण पाहिजे प्रमुख घटक आहेत. प्रेक्षक नसतील तर तुमच्या कोणत्याच कार्यक्रमाला चांगली शोभा येणार नाही. बॅक टू राहुल. थँक्यू भाऊ पाटील. मात्र पहिल्या विकेटचे पतन रवी बैले बाद झालाय. रवी बैलेने बॅक टू बॅक 2-2 चौकार दाखवले आणि 30 वरती बाद झालाय. बंडी बायले हा चेंडू पाठवून चौका केला. मी चेंडूला घेऊन काढलाय मिडी बैल अतुरप लॉंग ऑन झोन मधून. यावेळेस
पंच धावा सांगायचा आम्हाला. तर जा पण योग्य तो डिसिजन तिकडं पोहोचवा आमच्यापर्यंत. तर चला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा पंच लगेच. चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 मध्ये धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 12 धावा. आता बंटी बायलेने पहिला चेंडूवरती चौकार दाखवलाय, कारण सातत्याने चांगली सुरुवात, चांगला बॅट पण उभा केला रवी बायलेने. त्याच्यानंतर त्याची भरपाई करेल का या येणाऱ्या काही षटकामध्ये. तब्बल 52 धावांचं लक्ष पाडलं करत ना. स्क्रीन रन प्रति षटकामागे 10.40 आहे. हा चेंडू जबरदस्त आपण ट्राय बघतोय, चांगल्या प्रकारे शॉट सिलेक्शन केलाय. तो क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय निलेश. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 मध्ये धावसंख्या दाबालकावरती 14 धावा. सागर पाटीलचा वापर केला गेलाय या पहिला P1 षटकामध्ये गोरपे संघाच्या माध्यमातून. गोरपे बनाम वसार, 2 दिग्गज संघ, 2 इन्फॉर्म संघ आमने सामने. एका बाजूला पुन्हा एकदा स्ट्रायकर प्रजास बंटी वायले, नॉटेकला चिंतामणे. हा चेंडू जबरदस्त घेऊन काढलाय, बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून आउटफील्ड पास आहे. चेंडूची फील्ड होईल, फेक भरपूर वेळ जातोय. बघता बघता या 3 धावा चिताच्या वेगाने कंप्लीट. धावसंख्या अजून 3 वाले धावसंख्या दाबालकावरती. स्कोर मोजून 17 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिल्या P1 संपलाय. तर दमदार सुरुवात या मैदानावरती केली आतापर्यंत. विचार जर केला तर सातत्याने चांगली सुरुवात या वसार संघाच्या माध्यमातून. डीजे बाई माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. बाई बाई माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. चला चला हो शिर्डी नगराला, चला चला हो शिर्डी नगराला. चला जाऊ हो थँक्यू थँक्यू शिर्डीला. थँक्यू थँक्यू. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या सर्वांसाठी दात तपासणी आणि डोळे तपासणी पूर्णपणे मोफत आहे. आपल्या सर्वांसाठी हे शिबिर आयोजित केले आहे. कृपया सर्वांनी दात तपासणी आणि डोळे तपासणी करून घ्या. मेहनतीने आयोजित केलेल्या या मोफत शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करते. थँक्यू मॅडम. नक्कीच विचार केला सातत्याने बघू. मोफत तुम्हाला यावेळेस विचार केला तर तुम्ही दात चेक करू शकता. त्याच्यात नेत्रदीप डोळे तुम्ही चेक करू शकाल. कालपासून विचार केला तर आमच्या मॅडमांनी भरपूर मेहनत घेतली, भरपूर त्यांचे सातत्याने कष्ट कर, सातत्याने आम्हाला आवर्जून ते सांगतायत की तुम्ही सर्व ज्या कोणाला प्रॉब्लेम असेल, दातांचा ज्या कोणा डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल, त्या प्रेक्षक वर्गाने जा. विनामूल्य तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला चार्ज द्यायचा नाहीये. तुम्ही जाऊन आवश्यक त्या कॅम्पला आपण भेट द्या, कारण सातत्याने एखाद्या वेळेस चांगलं कार्य पुण्यात बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण का मोफत शिबिर आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. तुम्हाला जे प्रॉब्लेम असेल तुम्हाला ते आम्हाला तिथे असलेले डॉक्टर तुम्हाला सांगतीलच, तुम्हाला सजेस्ट करतील. पुन्हा या सामन्याकडे पण सामना तेवढंच महत्वाचा बघतोय, कारण का सामना 2 दिग्गज संघ मैदानावरती आपण बघतोय. एका बाजूला मलंगड परिसरातील दादा संघ वसार संघ, तर दुसऱ्या बाजूला बिंदास शिशवेचा गोरपे संघ. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. सातत्याने या दोन्ही संघाने चांगला क्रिकेट दाखवलाय. कालच्या दिवसामध्ये किचूपच्या माध्यमातून एकूण 7,700 लोकांनी ही स्पर्धा आतापर्यंत बघितली आहे. चेंडू शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस खोललाय. चेंडू शॉट दरम्यान क्षेत्रामध्ये आउटफील्ड पास आहे. चेंडू फरार, भगवा चौकार. स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद लाभतोय, कारण आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून 7,700 लोकांनी स्पर्धा आतापर्यंत बघितले. पहिल्या दिवसामध्ये योगेश पण बघू शकाल एवढ्या लोकांनी स्पर्धा बघितले. अजून येणारे 2 दिवस शिल्लक स्पर्धेचे. भरपूर मोठी स्पर्धा मैदानावरती. चेंडू वन्स अगेन घेऊन काढलाय. जबरदस्त जेल प्ले मैदानावरती. अजयने आपलं काम चौकोनी बजावलाय. बंटीचं काम तमाम. दुसरं विकेटचं पतन वसार संघासाठी. बंटी बॅक टू पेव्हिलियन.
यावेळेस दुसऱ्या विकेटचं बदन बंटीच्या पारीचा अंत होतोय. मात्र बंटीने छोटी पारी काय म्हणले खेळली, पण चांगल्या प्रकारचं क्रिकेट बंटीच्या माध्यमातून बघितलं आपण. 2 चौकार दाखवले. तर यावेळेस सातत्याने चांगल्या प्रकारची परिस्थिती. तर दुसऱ्या बाजूला देवावरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. या पेटू षटकामध्ये बिंदास सिस्टमच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज देवाचा वापर केला गेलाय. 2 इन्फॉर्म संघ आहेत. सामना अतिशय सुरक्षित होईल, सामना अतिशय चांगला होईल. या प्रेक्षक वर्गाने मात्र सामना यावेळेस चांगल्या प्रकारचा पाहिला. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. तुम्हाला क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे येणाऱ्या शेवटच्या सत्रामध्ये. खेळाचं दुसरं सत्र मार्गस्थ असताना धावसंख्या धाबालक्यावरती वसर संघाची स्कोर मोजून 21, लॉस ऑफ 2 विकेट्स रवी वाहिले आणि बंटी वाहिले बाद झालाय. मैदानावरती विकी आणि चिंतामणीने मात्र अजून आपलं खातं ओपन करायचंय. पुन्हा एकदा जातो मैदानावरती विकी मात्र यावेळेस स्वतः संघनायक आले होते मनपिकी साडी, कारण इंटरव्ह्यू घेतला जातो याची दान घेतली वसर संघाने. रवी दादाला न पाठवता विकीला पाठवलं. जास्तीत जास्त यावेळेस डोक्याचा वापर केला वसर संघाने. चेंडू दरम्यान चूक होतीये. दीपेश कव्हरला चुकीला माफी नाहीये. तुम्हाला जेल पकडायची होती रवी मैदानावरती. विकी मात्रेची जेल सोडला यावेळेस क्षेत्ररक्षक होता. विकास मात्र जगास काम करत नाहीये. जेल जर टिपला असता तर पूर्णपणे बॅकफुटला गेला असता. यावेळेस हा वसार संघ संधी लाभली आता मात्र मैदानावरती विकीला. विकी मात्र या संधीचं सोनं करेल का? तर धावसंख्येला का धावसंख्या दाबालकावरती 23 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे. देवाचा वापर केला गेलाय त्या P2 षटकामध्ये. सगळे ना चेंडू स्लोवर होता. पंच लाईनचा विचार करतील. आम्हाला पंच सांगताय चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर, तोपर्यंत हा स्क्वेअर चेंडू. महेश भोईर पंचांच्या मुखमध्ये बघतोय. आमचे स्क्वेअर लेगचे पंच यावेळेस मैदानावरती चंद्रकांत टोंबरे 2 पंच मात्र यावेळेस आपलं काम बघतायत मैदानावरती. तर स्वतः आयोजक आहेत आणि यावेळेस पंचांच्या मुखमध्ये 2 चांगले क्रिकेटर या कोणी संघाचे. सेकंड हा चेंडू सापड्याने घेऊन गेला बेस्ट कव्हरला. विकास मात्र यावेळेस चेंडू फील करतोय. तो पण सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून एक नाही, धावसंख्या दाबालकावरती 25 धावा दाबालकावरती. खेळाचं दुसरं सत्र बघू शकाल. 2 मोठे स्टँड उभे केलेत. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कक्ष उभा केलाय. तर दुसऱ्या बाजूला बघू शकाल सर्वांचे लाडके हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कक्ष उभारलाय. म्हणजे स्पर्धेचा स्टँडर्ड, या स्पर्धेची दर्जा आपण बघू शकाल. दिवसांदिवस ही स्पर्धा मात्र भरपूर नावारूपाला आली आहे. ही स्पर्धा चेंडू अनसाईड मात्र प्रयत्न होता. पहिल्यांदा चारोकानी शीत धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला आहे. यावेळी चिकी सिंगल लेग बाईटच्या मध्ये पंचायत महेश भोईर. तो पण अजून एक धाव येते आणि धावसंख्या दाबालकावरती 26 धावा. जेव्हा वसर संघाला तब्बल 52 धावेची गरज असताना अस्किन रन रेट प्रति षटकामागे 10.40 सरासरी गाठायची आहे. तर पहिल्या P1 षटकामध्ये सागर पाटीलला तब्बल 17 धावा ठोकल्या होत्या. त्या 17 धावामध्ये योगदान चांगलं दाखवलं रवी वाहिलेने. तब्बल 2 चौकार दाखवले होते. 26 धावा दाबालकावरती गोलंदाज देवा. सेकंडला विकी म्हात्रे. वन्स अगेन हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. जज करतो विकासच्या चेंडू आकाशा बाहेर. चेंडूची फील्ड होती बेस्ट कव्हरला सागर पाटीलच्या माध्यमातून. तो पण धावसंख्या अजून एक नाही, धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 27 धावा दाबालकावरती येत आहेत. तर षटक क्रमांक आपण बघतोय यावेळेस दुसरं संपलाय. म्हणजे सर्कल पाबंदी संपते. या सर्कल पाबंदीच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा दाबालकावरती येत आहेत. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. या स्पर्धेबद्दल नक्कीच मी आधीच वक्तव्य केलं, कारण भरपूर वाट बघितली होती प्रेक्षक वर्गाने, लाडक्या प्रेक्षक वर्गाने. पहिल्या दिवसामध्ये तब्बल 7,700 लोकांनी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून बघितले. तमाम क्रीडा आमच्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघतायत, आम्हाला ऐकतात. त्या सर्वांचा पण आता मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण का किरण शेठ डोंबरेचं नाव सातत्याने भिवंडी बघितलं, रायगड असो किंवा ठाणा असो, भरपूर जोमाने मात्र त्यांच्या नावाचा डंका पकडला जातोय. ते सर्वांचे लाडके किरण शेठ डोंबरे. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस येत आहेत 27 धावा दाबालकावरती. तर समीकरण आपण विचार जर केला तर तब्बल 52 धावेची गरज असताना 2 षटकामध्ये 27 धावा येत आहेत. अजूनही सामना बॅलन्स आहे. येणारे 18 चेंडू समीकरण 25 धावेची गरज आहे. आमचे मान्यवर धनजी शेठ बालेगावचे आमचे मान्यवर समाजसेवक यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती अशोक ठाकरे म्हणजे शुभ हस्ते केला जाईल. चला लकी ड्रॉ पुन्हा एकदा सुरुवात होते. 100 फ्री राखी जरा तुम्हाला तुमच्यासाठी एक सोन्याचं लॉकेट तुमची वाट बघतो आजच्या दिवसामध्ये. बघितलं गेलं तर विनामूल्य आपण तिथे जाऊन आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. त्याच्यानंतर 117 रुपयामध्ये विचार जर केला तर यावेळेस तुम्हाला बाईक लाभू शकाल. तुम्हाला तर बाईक मिळू शकेल तुम्ही जर लकी ठरला तर. मी जायचे कारण
त्याच्यानंतर अजून 16 वस्ती याच्यामध्ये असते म्हणजे 117 रुपयामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी भेटतील. कारण का 17 विजेते 17 मात्र विजेत्यांना मात्र आकर्षक ते बक्षीस दिले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. याच्यामध्ये बघू शकाल आपण सातत्याने टीव्ही असेल, त्याच्यानंतर बघितले तरी स्त्री असू शकते. हा चेंडू मोडाडका खेळून काढलाय. ताकदीचा योग्य तो वापर. जेल सोडला होता विकी मात्रेचा, तो जेल मागात पडले की या गोरपेच संघाला 1 सेकंड षटकार. थँक्यू. गोरपेच संघाने सामना जिंकला तर योगेश पाटील आमचे सरपंच चषकाचे प्रमुख आयोजक यांच्याकडे रोख रक्कम पारितोषिक येतो 2000 रुपयाचा. तर यावेळेस गोरपेच संघाला भरपूर मेहनत आणि भरपूर कष्ट करायचे आहेत. कारण का विकी मात्रेला थांबवणं सोप्यामध्ये जमणार नाही या बिंदास शिष्यसाठी. हा चेंडू बॅकफुटला गेले होते, पॉइंट चेंडू घेऊन काढलाय. आउटफील्ड पास सिंगल कंप्लीट. तुझा प्रयत्न होतील का? यावेळेस धाडसाने मानस दाखवलाय. चुकीची फेकी तर होतोय. बॅकअप साठी राहुल चिताच्या वेगाने येतो. तोपर्यंत या अजून 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या धापालकावरती 35 धावा धापालकावरती नक्की शिबिर मात्र आयोजित केलाय. बालाराम शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकाल. मोफत तुम्हाला डोळे तुम्ही चेक करू शकाल. त्याच्यानंतर दातांत शिबिर नक्कीच गेल्याच वर्षी बालाराम शेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ हे शिबिर मात्र या स्पर्धेमध्ये आयोजित केलाय. चेंडू घेऊन गेलो अपडेटच्या माध्यमातून. चेंडूची फील्ड होते डिपेशना कव्हरला. देवा येतोय. तोपर्यंत धावसंख्या धापालकावरती 36 धावा. जे आमचे जीटीसी एक मिनिट मी सांगतोय 2 मिनिट आपला सामना पण बघूया तुमचा. हा चेंडू पण ब्लॉक मध्ये फेकला होता. चेंडू खुदून बॉटमचा वापर केला आहे. चेंडू तुम्ही डॉनला चेंडूची फील्ड होती निरीक्षण माध्यमातून सिंगल कंप्लीट. फक्त 1 धाव. एक सूचना असणार आहे जे आमचे जीटीसीचे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बाजूला जर बघितलं त्याच्या बाजूने जर कोणत्या प्रेक्षक किंवा आयोजक जर तिथे आपण कमी वाटचाल करा. कारण का एखादी बाहेर जर ब्रेक झाली तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकेल. तर जरा सहकार्य करा. तिथनं आजूबाजूने जरा आपण जाताना थोडंसं आपण खाली बघा. कारण का तिथे जे वायर आहेत त्या वायर कोणत्या प्रकारच्या ब्रेक होता कामा नाही येत. त्याचं आपण सहकार्य करा. योगेश पाडवी. तर याच दरम्यान बघतो आमचे जीटीसीचे आदरणीय सूरज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं स्वागत करण्यासाठी मामूदिक घेतोय गणेश ठोंबरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. जीटीसीचे सूरज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आणि त्यांच्या प्रोप्रायटर सूरज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. शपथ झाले होते. अनसाईडला चेंडू घेऊन काढलाय. ताकदीचा योग्य तो वापर. दमदार षटकार मैदानावरती आपण बघतोय. जबरदस्त क्रिकेट. तर याच दरम्यान आमचे डीजे मास्टर आमचे राज यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं कारण आपलं देखील स्वागत केलं जाईल. मोस्ट वेलकम राज, आपण मंचावरती यायचं. गणेश ठोंबरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे डीजे मास्टर राज यांचं स्वागत करायचं आहे. डीजे त्यावेळेस 3 षटकाचा खेळ संपला. डीन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर आहेत.
कारण का दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये रिंग्ससाठी यावेळेस समीकरण बदललं कारण का विचार जर केला तर येणारे 12 चेंडू समीकरण जिंकण्यासाठी फक्त 8 डावीची गरज आहे. वाटतं की सामना आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. मात्र झेल सोडली विकीची, त्याच्यानंतर विकीने जी फलंदाजी केली आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. सातत्याने विचार जर केला तर ज्यावेळेस आपण बघू शकाल कारण का विकीसाठी या कोणी गाव आणि कोणी गावाचं बघितलं तर प्रत्येक ग्राउंड अतिशय चांगला असतं. कारण का विचार साहिल क्रिकेट संघ कोणी यांच्या माध्यमातून स्पर्धा असताना तिथे सुद्धा विकीचा झेल सोडला होता आणि विकीने चांगला क्रिकेट दाखवला होता. पुन्हा एकदा विकीचा बल्ला बोलतोय. समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी यावेळेस फक्त 8 डावीची गरज. त्यापुढील सामना बिग फाईट सामना एका बाजूला असणारे मैदानावरती निवलीपाडा विपक्ष गंधारी दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा आमने सामने येतील. साचेन वन साइडला घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक येतात पुन्हा एकदा विकेट मिड विकेटला तोपर्यंत चूक दाखवते मैदानावरती. आत्मविश्वास पूर्णपणे गमावलाय. संधी सोडणार नाहीये. जिथं धाव नव्हती तिथे धाव बनवले चित्याच्या वेगाने. त्या 2 धावा कंप्लीट आणि धाव संख्या धापालक्यावरती अजून 2 निवडते. 46 धावा धापालक्यावरती अजूनही फक्त आणि फक्त 6 धावेची गरज आहे. 6 धावेची गरज. सामना आतापर्यंत आपण बघितले तर एकतर्फी सामना. प्रेक्षकांना मात्र मजा येत नाही सामना बघण्यासाठी. म्हणजे की ना चेंडू मात्र मोटर काय घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय जेल पर्यंत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती सागरच्या माध्यमातून यावेळेस पहिल्यांदाच विकी बाद झालाय. जबरदस्त संगीत सातत्याने आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून नक्कीच मोदींनी हवा काढली होती. 9 तारखेला सातत्याने नवाकरण मात्र निर्णय घेतला नोटाबंदीचा. सातत्याने विचार केला तर भरपूर लोकांच्या हवा निघालीच असेल येणाऱ्या काळामध्ये. कारण का बघितलं यावेळेस अजूनही 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. हा चेंडू जबरदस्त घेऊन काढलाय लॉंग लेग झोन मधून आणि अजून एक चौकार. आदरणीय कोपरगावचे सुरेश जोशी यांचा शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. मात्र यावेळेस 5 चेंडू दुसरा बॅटमॅन काढलाय. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का तोपर्यंत सामना संपलाय. कारण का सामना भरपूर लवकर संपला यावेळेस मैदानावरती. सामना जिंकलाय वसार संघाने यावेळेस मैदानावरती. चांगलं क्रिकेट दाखवलं आणि सामना जिंकलाय. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. कांदा लावून पालखीला थँक्यू. असे बघू शकाल आमचे आई गावदेवी यांच्या माध्यमातून